स्पेशल आहे तर कारण की मी गेल्या 12-13 वर्षापासून धरत आहे। जेव्हा मी 6वीला होते तेव्हा ते तिला उपवास करायचे होते, तेव्हा तिच्या कानाचं ऑपरेशन झालेलं आणि ती उपवास तेव्हा करू शकत नव्हती। तर मग तिच्यावरचा जे मी केलेले उपवास हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी खूप असं जरा नटले खटलेले दिसते कारण की आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे, तर त्याची पूजा मला करायची आहे। तर म्हटलं कधीतरीच आपण साडी घालतो, तर मग पूजेसाठी पण साडी मी घालत असते, पण थोडंसं जास्त आज केलेलं आहे। तर चला, तर आज पहिलाच गुरुवार असल्यामुळे मी कालच थोडी तयारी वगैरे करून ठेवलेली आहे आणि काम वगैरे आवरायला थोडा वेळ गेलेला आणि माझा आवाज तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल कारण मला सर्दी झालेली आहे। तर हे गुरुवार माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तर कारण की मी गेल्या 12-13 वर्षापासून धरत आहे। जेव्हा मी 6वीला होते तेव्हा ह्याच्या मागचं एक कारण आहे, कारण की जेव्हा माझ्या मामीचं उद्यापन झालेलं तेव्हा ते पुस्तक असते ना, ते दिलं ना दुसऱ्याला, तर त्यांनी पण ते उपवास करायचे असतात। असं पहिल्यांदा होतं, आता कोणी करतं कोणी करत नाही आहे। तर मी 6वीला असताना ते माझ्या मामीनं माझ्या आईसाठी दिलेलं आणि मग दुसऱ्या वर्षी तेव्हा ते तिला उपवास करायचे होते, तेव्हा तिच्या कानाचं ऑपरेशन झालेलं आणि ती उपवास तेव्हा करू शकत नव्हती। तर मग तिच्यावरचं जे मी केलेले उपवास, तर तेव्हापासून आत्तापर्यंत मी कधीच हे उपवासामध्ये असं त्याचा गॅप वगैरे घेतलेला नाही आहे, ते कंटिन्यू मी करत आलेली आहे। तर होप मी अशाच कंटिन्यू पुढे पण करणार आहे, मला आवडतं। तर चला, पूजा कशी करणार काय करणार हे तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे, तर अशाच कनेक्ट राहा। छान मस्त काहीतरी आता नवीन छान पूजा करणार आहे, कारण मला पूजा करायला तसं पण खूप आवडतं। माझी फेवरेट गोष्ट म्हणजे पूजा आणि हे त्याला सजवणं वगैरे हे असतं। आणि संध्याकाळी मी पुस्तक वगैरे वाचत असते, स्वयंपाक वगैरे करून पुस्तक वाचून म्हणजे कथा वाचणार ती, आणि कथा झाल्याच्यानंतर आरती हे संध्याकाळी मी करत असते जेव्हा राया वगैरे येतील तेव्हा। तर चला, असेच कनेक्ट राहा। रांगोळी वगैरे काढली आहे ते पण तुम्हाला दाखवते, आणि मला ही साडी आणि हे कसं दिसते हे पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। चल, आणि हे आहे माझं पूजेचं सामान। मी सगळं रेडी करून ठेवले आणि सर्व भांडी वगैरे मी रात्रीच घासून ठेवलेली पूजेची। आणि इकडे तुम्हाला दिसत आहे वेणी, हार देवीसाठी, फुलं आणि कळसाची पानं, तिकडे वस्त्र, आणि इकडे मी समई पण अगोदरच तयार करून ठेवलेली। आणि हे सर्व सामान देवीचं सजावटीचं, आणि कळस पण बनवून घेतला, त्याच्यामध्ये पाणी आणि हळदी कुंकू आणि 1 रुपया म्हणजे पैसे टाकून ठेवायचे। इकडं देवीसाठी नैवेद्यासाठी सगळे फ्रूट्स आहेत आणि नारळ। तर आता मी पूजा करणार आहे, तर बघा कशी होती। तर पूजेचं सगळं साहित्य मी असं काढून ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवलं, कारण असं जर करून ठेवलं ना तर पूजा करायला सोपं जातं आणि एकदा बसल्यानंतर उठायची पण गरज लागत नाही आहे। तर आपण बसल्यानंतर सर्व सामान असं काढून ठेवून वेगवेगळं, तर आपल्याला लक्षात पण येतं की यार आता कधी आपल्याला ठेवायचं आहे, तर ते ओटीचं सामान ते सगळं लक्ष करून मी कालच्यापासूनच करून ठेवलेलं। तर चला, आता पूजा करते आणि पूजा केल्यानंतर दाखवते की कशी झाली हे सांगा। तर चला, स्वस्तिकावरती पाट मांडून घेऊन त्याच्यावरती फक्त असं तांदळाची किंवा गव्हाची कशाची पण एक धान्याची रास घालायची, आणि मग नंतर ह्याच्यावरती कळस ठेवायचा। आणि इकडे मी कळस वगैरे ठेवून देवीला साडी नेसवली आहे। आता ती कशी आली काय कळत नाही आहे, आता पूर्ण झाल्याच्यानंतरच एक्झॅक्टली कळेल तुम्हाला। तर चला,
आत्ता माझी पूजा झालेली आहे. तुम्ही सर्वांना तर पाहिलीच आणि कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. फर्स्ट टाइम मी अशा पद्धतीची साडी वगैरे घालण्याचा प्रयत्न केला आहे. नाहीतर फक्त कळसालाच मी विकत आणलेलं ते वस्त्र वगैरे लावायचे. ह्यावेळेस जरा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला तर खूप आवडला. तर तुम्हाला पण आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आता साडी वगैरे काढून मी बाहेर चाललेली आहे आणि संध्याकाळी पुन्हा जेव्हा कथा वाचायची असेल तेव्हा साडी वगैरे पुन्हा घालणार आहे मी आणि राया पण येतील. मग नंतर प्रसाद वगैरे हा ब्लॉग असाच आपला कंटिन्यू आजचा चालणार आहे. तर फक्त दुपारचं मी थोडंसं बाहेर चालली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय तर कुठे चालली हे पण कळणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये. त्याचा ब्लॉग उद्या नक्की येईल. तर असेच कनेक्ट राहा आणि हा व्हिडिओ मी आज संध्याकाळी अपलोड करायचा प्रयत्न करेल, कारण की ज्याच्यासाठी मी बाहेर चालली आहे तो तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. तर चला असेच कनेक्ट राहा. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं मी दुपारी कुठेतरी बाहेर जाणार आहे, तर गेले होते आणि आत्ता घरी आले आणि आता चेंज वगैरे करून बसले थोडंसं. आता मला संध्याकाळचं स्वयंपाक आणि पूजेची तयारी पण करायची आहे, पुस्तक पण वाचायचं आहे. तर म्हटलं चला तुम्हाला सांगावं आणि जिकडे मी आज गेले त्याचा ब्लॉग उद्या येईल, तर तो नक्की पहा तुम्ही. आणि आजचा ब्लॉग मी आजच एडिट करून संध्याकाळी टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला असेच कनेक्ट राहा. सो आत्ता मी संध्याकाळची रेडी झालेली आहे आणि सकाळी जशी घातली होती साडी वगैरे तसं काही घालायला आता वेळ भेटला नाही. पिन वगैरे काही केलं नाही आणि थोडंसं साधं सिम्पलच केलं आहे, पण म्हणलं पूजेसाठी साडी घालावी. आणि आता स्वयंपाक झालेला आहे. स्वयंपाक काय बनवला आहे जेवणासाठी ते दाखवणार आहे. टीव्हीला ना भाजी म्हणतात म्हणजे पालेभाजी नैवेद्यासाठी, तर ती बनवली आहे मी. तर चला ही आहे करडईची भाजी आणि इकडे आहे ते उंबराची भाजी, मोदकाची भाजी बोलतात ह्याला, आमच्याकडे कोणी उंबराची भाजी बोलतात. तर झालेलं आहे आणि भाकरी बनवलं तर आणि हे देवीचं ताट नैवेद्याचं भरून ठेवलं आहे. आता कथा वाचायची आहे. राया आलेल्या आहेत ते फ्रेश होत आहेत आणि ते फ्रेश झाल्याच्यानंतर कथा वाचून घेणार आहे. दिवाबत्ती पण झाली आहे, चला तुम्हाला दाखवते. नवरात्रीला मारहाण करीत त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जन्मात उपाशी तपाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिची घर संपत्ती समृद्ध भरली. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर जे दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात उद्भवत राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे, पण लक्ष्मी व्रताचा तिला बता विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारी पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करीन. म्हणा उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीची दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकत निघणार. तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फटके वस्त्रातील म्हातारीला पाहतच ती संतापली आणि उमटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस? जा इथून पुढे. तिने पुढे येऊन म्हातारीला हळून दिले आणि ती म्हातारी. कथा वाचून झालेली आहे आणि आता देवीला नैवेद्य पण दाखवला आहे आणि आता बोलायचं पण होत नाही, कारण सकाळपासून मी कुठे जे बाहेर गेलेले ना तिथं खूप चालायचं वगैरे होतं आणि त्याचा स्पेशल ब्लॉग उद्या येणार आहे आपल्या चॅनलवरती. जर माझं चॅनल नवीन असाल तर उद्याचा ब्लॉग काय असणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर उद्या खूप भारी आहे, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. तर त्याच्यामुळेच मला कंटाळ पण आला आहे खूप आणि आता जेवायचं आहे, कारण भूक पण खूप लागली आहे. तर राया माझ्याकडे बघतायत आणि त्यांची पण उद्या हेल्थ चेकअपसाठी त्यांनी अपॉइंटमेंट घेतली आहे आणि त्यांनी 12 आवर्स त्यांना ही आहे फास्टिंग आहे उद्या चेकअपसाठी. तर त्याच्यासाठी त्यांना पण लवकर जेवायचं आणि स्वामीच्या मंदिरात पण जायचं आहे, गुरुवार आहे. तर हे सगळं चालूच असतं. तर म्हटलं आपला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. उद्या आपल्या स्पेशल ब्लॉगमध्ये आपण उद्या भेटूया. बाय.